नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही एमसीसीचा एक राऊंड झाला बघा, राऊंड 1 मध्ये काय कट ऑफ गेला तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। म्हणजे डीम युनिव्हर्सिटीसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं होतं त्या विद्यार्थ्यांसाठी 288 मार्कावर 287 वरती सुद्धा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे। ते कोणत्या कॉलेजला झालेली आहे, त्या कॉलेजचं बजेट किती असणार आपण संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचेल। ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली बघा, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी। बघा 288 मार्क्स वर सुद्धा विद्यार्थ्यांना एमबीबीएस कॉलेज मिळालेलं आहे। त्याचबरोबर पहिल्याच राऊंड मध्ये सुद्धा महाराष्ट्रात अलॉटमेंट झालेली आहे। ती कशी झालेली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, कोणत्या कोणत्या कॉलेजला झालेली ते बघा। या ठिकाणी आपण पोस्टर तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये सविस्तर जे काही कट ऑफ आहे नीट 2026 डीम एमबीबीएस कॉलेजेस राऊंड 1 चा कट ऑफ बघा। आता भारतीय विद्यापीठ पुणेचा जो काही नीटचा स्कोर आहे 325 वर सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट भेटलेले आहे। 5,01,263 ऑल इंडिया रँक गेलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल जर ऑल इंडिया कोट्यातून जर आपण फॉर्म टाकला तर आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का, जर डीम युनिव्हर्सिटीज आहे तर याच्यामध्ये आपलं स्कॉलरशिप अप्लाय होईल का, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, आता समजून बघा। आता डीम युनिव्हर्सिटी जर आहे, भारतीय विद्यापीठ असो, DY पाटील असो, कोणतेही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहो, त्यामध्ये तुम्हाला जी काही स्कॉलरशिप आहे ती अप्लाय होतच नाही। जी काही कॅटेगरी वाईज, समजा जी काही तुमची कॅटेगरी वाईज असेल, तुम्ही रिझर्व कॅटेगरी असेल तर तुम्हाला बाहेरून अप्लाय करावं लागते। स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला कमीत कमी या कॉलेजची फीज असणार कमीत कमी 25 लाख रुपये पर इयर या कॉलेजची फीज असणार आहे, आणि ती पर इयर तुम्हाला भरायची आहे एमबीबीएस साठी, बरोबर। आता बघा भारतीय विद्यापीठ सांगली 299 वरती सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अलॉटमेंट आले आहे राऊंड 1 साठी। त्यानंतर बघा दत्त मेघे वर्धाचं कॉलेज आहे, 288 वरती सुद्धा अलॉटमेंट झालेली आहे। त्यानंतर बघा DY पाटील आहे कोल्हापूरचं, 355 मार्कवर सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे। कमीत कमी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी 23 लाखापर्यंत बजेट गेलेलं होतं पर इयरचं, पण या वर्षी जे काही अपडेटेड स्ट्रक्चर आहे ते चेंजेस केलेले आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 25 लाख रुपये पर इयर तुमची एमबीबीएस ची फीज असणार आहे। त्यानंतर बघा DY पाटील आहे नवी मुंबईचं, 323 वर सुद्धा अलॉटमेंट या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर DY पाटील पुणेचं सुद्धा 337 वर सुद्धा झालेली आहे अलॉटमेंट। त्यानंतर दत्ता मेघे नागपूरचं आहे कॉलेज, 287 म्हणजे 287 वर सुद्धा तुमची अलॉटमेंट या ठिकाणी एमबीबीएस कॉलेज साठी या ठिकाणी झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा जर कमी पॅकेज मध्ये 25 लाखाचं जर तुमचं बजेट नसेल, त्यापेक्षाही कमी असेल, जर तुम्हाला डीम कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल एमबीबीएस साठी तर कमीत कमी फी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आपण ऍडमिशन करून देऊ। जर तुम्हाला करायचं असेल तर करायचं काय, आपल्या स्क्रीनवरची जो नंबर शो होत आहे त्यावरती संपर्क करून आजच तुमचं जे काही पेड काउन्सिलिंग आहे ते जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रोसेस आपण तुमची करून देऊ। ओके, तर त्यानंतर बघा एक DY पाटील कॉलेज मावलचं आहे पुण्यामधलं, त्या ठिकाणी 310 वर सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर कृष्णा कराडचं कॉलेज आहे, त्यानंतर 310 वरती या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे। त्यानंतर यमजम कामोटेचं कॉलेजेस आहे, 414 वरती अलॉटमेंट झालेली आहे कॉलेजला। त्या कॉलेजचा फी स्ट्रक्चर पण सेम असणार, 25 लाख रुपये पर इयर। एक दोन जे काही लाख आहे ते कमी जास्त होऊ शकतात त्या ठिकाणी। ओके, एमजम औरंगाबाद संभाजीनगरचं कॉलेज आहे, 377 वरती सुद्धा अलॉटमेंट या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर एमजम नेरूलचं कॉलेज बघा, 365 वर सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे। त्यानंतर एमजम पनवेलचं कॉलेज आहे, 341 वरती तुमचं जे काही अलॉटमेंट आहे ते झालेलं आहे। रुरल मेडिकल कॉलेज आहे बघा, PIMC लोणीचं कॉलेज असणार आहे, 464 वरती तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे। त्यानंतर सगळ्यात जे काही वुमन्स कॉलेज आहे सिम्बॉसिस मेडिकल कॉलेज पुण्याचं कॉलेज असणार आहे, 529 वरती या ठिकाणी तुम्हाला काय अलॉटमेंट बघायला दिसते। मागच्या वरती पण सेम कट ऑफ होतं, माग 1-2 मार्कांनी तुम्हाला 56,144 ऑल इंडिया रँक असायला हवा या कॉलेजेससाठी। तुम्हाला सांगतो या कॉलेजमध्ये जर जे काही लेडीज आहे कॅन्डिडेट त्यांनी जर अप्लाय केलं तर किती फीज भरावी लागणार, कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल 13 लाख रुपये पर इयर फीज असणार आहे या कॉलेजमध्ये। तुम्हाला पूर्ण जे काही स्कॉलरशिप या ठिकाणी अप्लाय होण्यात येणार आहे, आणि 13 लाख रुपये पर इयर या कॉलेजची फीज असणार आहे। करायचं काय, तुम्हाला जर या कॉलेजसाठी अप्लाय जर करायचं असेल तर या ठिकाणी हा नंबर शो होत आहे बघा 92093 चा, त्यावरती संपर्क करून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ही तुमचं बजेट जर असेल
कमीत कमी पॅकेज मध्ये तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल डायरेक्ट डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये, तर तुम्ही संपर्क करून तुमचं आजच सीट बुक करू शकता, जेणेकरून जे काही पुढची प्रोसेस आहे ती कशी होणार ही संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल पेड काउन्सिलिंग साठी तर आजच संपर्क करा करिअर एक्सपर्ट टीमला. तोपर्यंत भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.